नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण MS वर्ड, MS एक्सेल आणि MS पॉवरपॉइंट यांविषयी चर्चा केली. आज आपण डेटा प्रोसेसिंग सायकल, फाईल आणि रेकॉर्ड आणि फाईल ऑर्गनायझेशन इत्यादी टॉपिक बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आता आपण बघणार आहोत डेटा प्रोसेसिंग. तर डेटा प्रोसेसिंग म्हणजे काय? वस्तुस्थितीचे असंघटित स्वरूपात केलेले संग्रहण किंवा कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजे डेटा होय. या कच्च्या माहितीचे प्रक्रियाकरण करून तिचे रूपांतरण संघटित आणि संरचित स्वरूपात केले जाते. विक्री आदेशांचे कर्मचारी, समयपत्रक, कामावरील कामाची उत्पादकता ही सगळी डेटाची उदाहरणे आहेत. या डेटाचे एकत्रीकरण करून तिचे रूपांतर हे पक्क्या स्वरूपाच्या माहितीत जसे की एकूण विक्री, कर्मचाऱ्यांचे उपस्थिती पत्रक, वेळ अशा स्वरूपात करता येते. ज्या वेळेस डेटा प्रोसेसिंग असे म्हटले जाते त्यावेळेस कच्च्या स्वरूपात उपलब्ध झालेल्या माहितीवर प्रक्रिया करून माहितीला अंतिम स्वरूप देणे म्हणजेच तिच्या उपयुक्ततेत वाढ करणे म्हणजेच त्या माहितीवर प्रक्रिया करणे होय. तर विद्यार्थी मित्रांनो, डेटा प्रोसेसिंग ही एक प्रक्रिया असून त्याद्वारे माहिती भरणे, सारांश करणे, माहितीचा जो डेटा वापरला जाणार आहे त्याचे विश्लेषण करणे किंवा त्यांचे रूपांतर उपयुक्त माहितीत करणे या सर्वांचा समावेश केला जातो. यामध्ये नोंदणीकरण, विश्लेषण, निवडणे, सारांशीकरण करणे, गणन करणे आणि साठवणूक करणे या सर्वांचा समावेश होतो. कोणत्याही संगणकासाठी कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजेच डेटा हा अधिक उपयुक्त असतो. जेव्हा ही कच्ची माहिती किंवा डेटा चांगल्या स्वरूपात सादर केला जातो तेव्हा तो खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण ठरतो. बऱ्याचदा डेटा प्रोसेसिंगला इन्फॉर्मेशन सिस्टीम असेही म्हटले जाते. आता आपण डेटा प्रोसेसिंगची व्याख्या बघूया. डेटा प्रोसेसिंग ही एक प्रक्रिया असून त्याद्वारे माहिती भरणे, तिचा सारांश करणे, माहितीत जो डेटा वापरला जाणार आहे त्याचे विश्लेषण करणे किंवा त्याचे रूपांतर उपयुक्त माहितीत करणे या सर्वांचा समावेश केला जातो. यामध्ये नोंदणीकरण, विश्लेषण, निवडणे, सारांशीकरण करणे, गणन करणे आणि साठवणूक करणे या सर्वांचा समावेश केला जातो. कोणत्याही संगणकासाठी कच्च्या स्वरूपातील माहिती म्हणजेच डेटा हा अधिक उपयुक्त असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, डेटा प्रोसेसिंग म्हणजेच जी आपण माहिती संगणकाला देतो त्या माहितीवरती प्रक्रिया करून तिचे रूपांतर एका विशिष्ट माहितीमध्ये केले जाते त्याला डेटा प्रोसेसिंग असे म्हणतात. संगणकाला कुठल्याही प्रकारचा कच्च्या स्वरूपातील डेटा आपण जेव्हा त्याला पुरवतो तेव्हा त्याचे रूपांतर हे माहितीमध्ये होत असते. आता आपण बघणार आहोत डेटा प्रोसेसिंग सायकल. तर विद्यार्थी मित्रांनो, डेटा प्रोसेसिंग सायकलमध्ये आपण डेटावरती प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते हे आपण सविस्तर बघणार आहोत. पहिल्यांदा इनपुट म्हणजे काय की आपण संगणकाला जी काही माहिती पुरवतो त्याला इनपुट असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, संगणकावरती आपल्याला एखादे काम करावयाचे असल्यास आपण त्याला कीबोर्ड, माऊसच्या साहाय्याने इनपुट देतो. इनपुट म्हणजेच आपल्याला जे काही इन्फॉर्मेशन हवी असेल त्या इन्फॉर्मेशनचे आपण संगणकामध्ये एंट्री करतो त्यालाच इनपुट असे म्हणतात. त्या इनपुट इन्फॉर्मेशनवरती काही प्रक्रिया केली जाते त्याला प्रोसेसिंग असे म्हटले जाते. त्यानंतर दिलेले जे इनपुट असेल ते आपल्याला संगणकावरती दिसते त्याला आउटपुट असे म्हणतात. म्हणजेच काय की संगणकामध्ये ह्या 3 महत्त्वाच्या प्रक्रिया आहे किंवा स्टेप्स आहे: इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. डेटा प्रोसेसिंग सायकलमध्ये आपण बघितले की डेटावरती प्रक्रिया करण्यासाठी त्याला आवश्यक असणारा इनपुट दिले जाते. त्यानंतर त्याच्यावरती प्रोसेसिंग म्हणजेच प्रोसेस केली जाते व आपल्याला मिळणारे जे काही इन्फॉर्मेशन असती त्याला आउटपुट असे म्हटले जाते. तर ह्या 3 स्टेप्स खूप इम्पॉर्टंट आहेत: इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण
फाईल्स आणि रेकॉर्ड्स बघणार आहोत. तर फाईल म्हणजे काय? एखाद्या डिस्कवर नोंदवलेल्या विशिष्ट माहितीचा संच म्हणजे फाईल होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण संगणकामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती तयार करतो तर ती माहिती फाईलच्या फॉर्मॅटमध्ये संगणकामध्ये सेव्ह झालेली असते. तर फाईल ह्या अनेक प्रकारच्या असतात. डॉक्युमेंट फाईल, PDF फाईल, त्यानंतर इमेज फाईल, अशा एक्सेल फाईल, अशा प्रकारच्या फाईल्स असतात. त्या फाईल्स ह्या एका फोल्डरमध्ये संग्रहित केल्या जातात. त्यानंतर रेकॉर्ड्स. रेकॉर्ड म्हणजे एकाच घटकाशी संबंधित फील्डचा संग्रह. तर रेकॉर्ड हे अनेक फील्डचा संग्रह असतो. म्हणजेच जर स्टुडंटचा रेकॉर्ड आपल्याला मेंटेन करायचा असेल तर त्या स्टुडंटच्या रेकॉर्डमध्ये अनेक फील्ड्स असतात. उदाहरणार्थ स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचं नाव, त्याचा ॲड्रेस, मोबाईल नंबर, त्याचा क्लास इत्यादी फील्डचा संग्रह म्हणजेच काय की रेकॉर्ड. तर रेकॉर्ड म्हणजे एकाच घटकाशी संबंधित अशा अनेक फील्डचा संग्रह असतो आणि फाईल म्हणजे एका विशिष्ट स्वरूपाच्या माहितीचा संच म्हणजे फाईल होय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण फाईल ऑर्गनायझेशन बघणार आहोत. एखाद्या डेटाबेसमधील रेकॉर्डची व्यवस्थित मांडणी म्हणजे फाईल संघटन होय. माहितीचे व्यवस्थापन करण्यासाठी व या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर केला जातो. सर्वसाधारणपणे फाईल संघटन या पद्धतीमध्ये सर्व फाईल विशिष्ट क्रमानुसार साठवल्या जातात. तर फाईल ऑर्गनायझेशन म्हणजे एखाद्या डेटाबेसमध्ये रेकॉर्डची व्यवस्थित मांडणी केलेली असते, त्यालाच फाईल संघटन किंवा फाईल ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. आता आपण फाईल ऑर्गनायझेशनचे प्रकार बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारणपणे फाईल संघटन करण्यासाठी 3 पद्धतींचा वापर केला जातो. पहिला प्रकार क्रमवार किंवा सिक्वेन्शियल मांडणी. या पद्धतीमध्ये सर्व फाईल विशिष्ट क्रमानुसार साठवल्या जातात. हा क्रम आकड्यानुसार किंवा वर्णाक्षरानुसार ठरवला जाऊ शकतो. म्हणून संगणकाला 1000व्या क्रमांकाची जर फाईल शोधायची असेल तर तो त्यासाठी आधीच्या 999 फाईल्स पाहतो आणि त्यानंतर 1000च्या रेकॉर्डपर्यंत पोहोचतो. सिक्वेन्शियल फाईल संघटनांचा वापर एकाच वेळी अनेक रेकॉर्ड्सवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ पेरोल किंवा मनुष्यबळ व्यवस्था प्रक्रिया. यामध्ये रेकॉर्ड शोधण्यासाठी क्रमवार किंवा सिक्वेन्शियल मांडणीचा उपयोग केला जातो. त्यानंतर थेट आणि रँडम फाईल ऑर्गनायझेशन. थेट किंवा रँडम फाईल संघटनांमध्ये रेकॉर्ड्स फाईल्समधून थेट वाचले जातात किंवा हे रेकॉर्ड्स फाईलमध्ये लिहिले जातात. हे सर्व रेकॉर्डवर पूर्वपरिचित ॲड्रेसवर अशा प्रकारे ठेवले जातात की फील्डचा विशिष्ट गणिती सूत्र लावून हा ॲड्रेस शोधून सापडला जातो. या प्रकारच्या संघटनांमुळे नवीन रेकॉर्ड जोडणे किंवा कुठलेही रेकॉर्ड वाचणे जास्त सोयीस्कर ठरते. याचा अर्थ की रँडम किंवा थेट म्हणजेच काय की आपण डायरेक्टली ती जी काही फाईल्स असते किंवा ते जे काही रेकॉर्ड्स असते ते आपण डायरेक्टली शोधू शकतो. जसे क्रमवार किंवा सिक्वेन्शियल मांडणीमध्ये आपल्याला सर्व रेकॉर्ड्स सिक्वेन्शियली बघावे लागतात, म्हणजे एकामागे एक सर्व रेकॉर्ड्स हे बघावे लागते. तसेच थेट आणि रँडममध्ये रेकॉर्ड सिक्वेन्शियली न बघता डायरेक्ट ते रेकॉर्ड ॲक्सेस केले जाते. तर यालाच थेट किंवा रँडम ॲक्सेस फाईल ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. त्यानंतर पुढील प्रकार इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन. ज्या सिक्वेन्शियल फाईलसाठी विशिष्ट विषयानुसार वर्गीकरण केलेली अनुक्रमणिका असते तिला इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे इंडेक्स म्हणजे काय की जसे आपल्याला नोटबुकमध्ये एखादा इंडेक्स दिलेला असतो त्यानुसार आपण त्या इंडेक्सची पाहणी करून एका विशिष्ट माहितीचे ॲक्सेस करू शकतो, त्याला इंडेक्स असे म्हणतात. त्याचप्रमाणे सिक्वेन्शियल फाईलमध्ये इंडेक्स बघून ते रेकॉर्ड ॲक्सेस केले जाते, तर याला इंडेक्स सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन असे म्हटले जाते. तर अशा प्रकारे फाईल ऑर्गनायझेशनचे क्रमवार, थेट आणि इंडेक्स सिक्वेन्शियल ऑर्गनायझेशन असे 3 प्रकार पडतात.
तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डेटा, फाईल्स, रेकॉर्ड्स, डेटा प्रोसेसिंग आणि डेटा प्रोसेसिंगचे प्रकार पाहिले. अशा प्रकारे आपले प्रकरण दुसरे ऑफिस ऑटोमेशन टूल्स हे कंप्लीट झालेले आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण प्रकरण तिसरे संगणकीय नेटवर्कचा परिचय सुरू करणार आहोत. थँक्यू.